नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आपण आज जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पार्ट बघणार आहोत. डेरिव्हेटिव्ह हा जो आपण चॅप्टर बघतोय त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे किंवा त्याचा मिनिंग काय आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, जॉमेट्रीमध्ये त्याचा मिनिंग आणि त्याचा यूज काय आहे, हा पार्ट आपण आज इथं बघणार आहोत. मी सुरुवातीला तुम्हाला इकडं दिसत असेल तर मी एक डायग्रॅम काढलेली आहे. ओके, ती डायग्रॅम पण मी एक्सप्लेन करेन आणि आपण डिटेलमध्ये बघूया की डेरिव्हेटिव्हचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे. ओके, सो सुरुवातीला तुम्ही जर व्यवस्थित पलीकडे डायग्रॅम बघितली तर डायग्रॅममध्ये तुम्हाला काय काय दिसतंय. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, म्हणजे आपली नेहमीची एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम दिसते, बरोबर. आणि ह्या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मी हा एक कर्व घेतलाय. इन जनरल कुठलाही कर्व घेतलाय, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा आपला कर्व आहे. ठीक आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व आहे आणि ह्या कर्ववरती मी 3 पॉईंट्स घेतलेत, P, Q आणि R. आता ते पॉईंट्स काय आहेत, कसे आहेत, त्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये इथं बघूयात. फक्त डायग्रॅमवरून मी तुम्हाला डायग्रॅममध्ये काय आहे हे शॉर्टमध्ये सांगितलं. ओके, सो वी हॅव हियर लेट, मी जे पलीकडे डायग्रॅममध्ये घेतलेलं आहे ते इथं लिहून काढतो आधी. लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी एनी कर्व अँड, आता ह्या कर्ववरती पॉइंट P घेतला मी सुरुवातीला. आता पॉइंट P कसा आहे तर पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत ए एफ ऑफ ए. आता ए एफ ऑफ ए कुठून आले तर ह्या कर्ववरती एक्स कोऑर्डिनेट काहीतरी असेल ज्याला मी ए म्हटलं. आता तो एक्स कोऑर्डिनेट तुमच्या y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये सबस्टिट्यूट केला, एक्सची व्हॅल्यू ए पुट केली की काय आलं, एफ ऑफ ए. कुठला कोऑर्डिनेट आला, y. कारण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कोऑर्डिनेट कशा असतात, एक्स कॉमा वाय. मग एक्स हा कोऑर्डिनेट जर ए असेल तर वाय हा कोऑर्डिनेट काय असेल, एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ ए. ओके, सो मी तो पण पॉइंट घेतो अँड लेट P A एफ ऑफ ए, दिस इज अ पॉइंट ऑन द कर्व. सो let P A f of A be a point on the curve. ओके, आता ह्या पॉइंटच्या मागे एक पॉइंट घेतला आणि पुढे एक पॉइंट घेतला. आता इथं P चा कोऑर्डिनेट काय आहे, A. हा एक्स कोऑर्डिनेट मी जर घेतला तर इथं एक्स ॲक्सिस वरती हा पॉइंट असेल A. मग आता आपल्याला माहिती आहे एक्स कोऑर्डिनेटवरती जसं आपण लेफ्ट हँड साईडला जातो तसं व्हॅल्यूज कमी होतात, जसं राईट हँड साईडला जातो तसं व्हॅल्यूज वाढत जातात, त्याची व्हॅल्यू वाढत जाते. मग आता हा जर ए असेल तर ह्याच्या अलीकडचा जो नंबर आहे हा ए पेक्षा लहान असेल आणि ह्याच्या पुढचा जो नंबर असेल तो ए पेक्षा मोठा असेल. दॅट इज ऑब्वियस, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मग आता तो अलीकडचा काय असेल तर मी दुसरा कुठला नंबर न घेता काय करतो, हा जो पॉइंट आहे हा मी घेतो a मायनस एच, वेअर h इज अ व्हेरी स्मॉल नंबर. ओके, आता a मधून h हा नॉन झिरो नंबर आहे, a मधून जर h मायनस केला तर व्हॅल्यू येणारी कमी असेल, जो हा पॉइंट आहे. आणि राईट हँड साईडला असेल a प्लस एच, ऑब्वियस आहे कारण राईट हँड साईडचा नंबर हा a पेक्षा मोठा असेल. असे मी 2 नंबर घेतले. मग आता हा जर a मायनस एच नंबर आहे तर हा कर्ववरती R ला आला, म्हणजे R चा एक्स कोऑर्डिनेट a मायनस एच झाला. मग ही एक्सची व्हॅल्यू फंक्शनमध्ये पुट केली की काय झालं, एफ ऑफ a मायनस एच, दॅट इज युअर y कोऑर्डिनेट. ओके, सो R चे कोऑर्डिनेट काय झाले, a मायनस एच एफ ऑफ a मायनस एच. आणि सिमिलरली हा इथं a प्लस एच आहे, तो ह्या कर्ववरती इथं पॉईंट Q पशी आला. सो क्यूचा एक्स कोऑर्डिनेट आला ए प्लस एच, त्याची व्हॅल्यू मी फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट केली एक्समध्ये. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स इज ए प्लस एच, सो y इज एफ ऑफ ए प्लस एच. सो व्हॉट इज पॉइंट
ए प्लस एच एफ ऑफ ए प्लस एच. सो अशा पद्धतीनं मी अलीकडचा एक पॉईंट घेतला, पुढचा एक पॉईंट घेतला. अलीकडच्या पॉईंटला आर म्हणलं, पलीकडच्या पॉईंटला क्यू म्हणलं. ठीक आहे. सो जे मी घेतले ते पॉईंट आपण इथं लिहून घेऊ. सो इन द नेक्स्ट लाईन लेट क्यू ए प्लस एच कॉमा एफ ऑफ ए प्लस एच and R A minus H f of A minus H. B other points on the curve as shown in figure. Okay. सो क्यू आणि आर हे कसे पॉईंट आहेत ते आपण काय केलेत, फिगरमध्ये शो केलेले आहेत. बघा आता तुम्ही जर कर्व व्यवस्थित बघितली तर मी पी आर आणि पी क्यू जोडलेले आहेत. ओके. आता ह्या कर्वच्या भाषेत पी आर आणि जे पी क्यू आहेत, ही पी आर आणि पी क्यू ह्या लाईन्स आहेत. ओके. समजा मी पुढच्यासाठी कन्सिडर केलं, म्हणजे पी क्यू घेतली समजा मी सुरुवातीला, तर जी पी क्यू आहे इट इज अ लाईन पी क्यू सरळ साध्या भाषेमध्ये. आणि जर कर्वच्या भाषेत म्हटलं तर पी क्यू ही काय आहे, सिकेंट आहे कर्वच्या भाषेत. म्हणजे हा कर्व मी जर असा कंप्लीट केला, ह्याला सर्कल केला, तर सर्कलसाठी पी क्यू ही काय असेल, सिकेंट असेल. बरोबर आहे का नाही. म्हणजे पी क्यू ही लाईन पण आहे आणि इट इज अ सिकेंट, दोन्ही एकच. ओके. सो नाव what is slope of, मी पहिल्यांदा लाईन म्हणतो, लाईन पी क्यू किंवा स्लोप ऑफ सिकेंट पी क्यू, दोन्ही नावं मी इथं लिहितोय. सिकेंट म्हणायचं असेल सिकेंट म्हणा, लाईन म्हणायचं असेल लाईन म्हणा. जनरल कुठलीही लाईन असेल ग्राफवरती तर आपण त्याचा स्लोप कसा काढतो, दोन पॉईंट्स आहेत, एक लाईन दोन पॉईंटमधून पास होतीये म्हणल्यानंतर त्या लाईनचा स्लोप कसा असतो, लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स असेल तर स्लोप ऑफ लाईन काय असतं, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सिम्पल. y कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन डिवायडेड बाय x कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन. सो तोच फॉर्म्युला मी वापरणार, वेगळा काही नाही. सो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता हा y2 y1 x2 x1 इन जनरल आहेत ना. पी क्यू साठी y2 y1 x2 x1 काय आहेत, सबस्टिट्यूट करूया. सो हे झाला, मी पी क्यू घेतलंय म्हणल्यानंतर हा x2 y2 हा x1 y1. सो y2 आला एफ ऑफ ए प्लस एच, y1 आला एफ ऑफ ए. सो यू हॅव एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए ओव्हर x2 मायनस x1 a प्लस h मायनस a. ही काय आली, व्हॉट इज दिस, मी आता एकच लिहितो, इट इज अ स्लोप ऑफ लाईन पी क्यू. सो कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळतं, दॅट इम्प्लाइज व्हॉट इज स्लोप ऑफ लाईन पी क्यू, दॅट इज इक्वल टू numerator as it is over denominator मध्ये a ला a cancel and what is remaining is h. That is your slope of line PQ, f of a plus h minus f of a over h. आता सगळ्यात महत्वाची स्टेप, ही PQ सेकंड आहे आणि P आणि Q हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहेत. कसे दोन डिस्टिंक्ट पॉइंट आहेत, तर P चा एक्स कोऑर्डिनेट a आहे आणि Q चा एक्स कोऑर्डिनेट a प्लस h आहे. म्हणजे ह्या a मध्ये मी काय ऍड केलाय, h. ओके. मग समजा जर मी h ची व्हॅल्यू 0 पर्यंत घेतली, समजा h मी 0 कडे घेत गेलो, ओके, इफ h अप्रोचेस टू 0 असं मी म्हटलं, तर h ची व्हॅल्यू 0 झाल्यानंतर a प्लस h किती होईल, फक्त a. म्हणजे q कोऑर्डिनेट हा p कोऑर्डिनेट कडे जाईल.
काय म्हटलं मी, जसं एच हा 0ला अप्रोच होईल तसा क्यू हा पॉइंट पी ला अप्रोच होईल. कारण वेन एच एक्झॅक्टली बिकम्स 0, क्यू आणि पी हे सेम पॉइंट्स असतील, कारण दोघांचे एक्स कोऑर्डिनेट काय असतील, सेम असतील. सो मी जर असं म्हटलं की ॲज एच बिकम स्मॉलर अँड स्मॉलर, दॅट इज ॲज एच अप्रोचेस टू 0, what we can say, the point Q will approach to point P. Am I right? So therefore we have now, if we make H smaller, then A plus H will become A. A plus H will approach to A. कधी, when H becomes smaller, म्हणजेच मी मगाशी काय म्हटलं होतं, ब्रॅकेटमध्ये लिहितो पाहिजे असेल तर as H approaches to 0. This is very important, as H approaches to 0. Okay, so that is Q will approach to P. म्हणजेच Q हा पॉइंट P ला अप्रोच होईल. आता जर Q हा पॉइंट P ला अप्रोच झाला तरी सिकेंड राहील का, सिकेंड राहणारच नाही. हा Q पॉइंट असा घ्या ना जवळ, P च्या जवळ आला की ही लाईन काय होईल, ही लाईन अशी याच्याऐवजी ही लाईन बरोबर P ला काय असेल, एकाच पॉइंटमध्ये ह्या कर्वला टच करणारी लाईन होईल. दोन पॉइंटमधनं जाणार नाही ती लाईन, कारण P आणि Q हे एकच पॉइंट आहेत. म्हणल्यानंतर ही जी लाईन आहे ही लाईन त्या कर्वला फक्त एकाच पॉइंटमध्ये टच करेल. आणि अशी लाईन जी दिलेल्या कर्वला एकाच लाईनमध्ये एकाच पॉइंटमध्ये टच करते त्या लाईनला आपण काय म्हणतो जॉमेट्रीमध्ये, टँजंट. काय म्हटलं मी, ॲज क्यू अप्रोचेस टू पी, क्यू अँड पी हे सेम पॉइंट झाल्यानंतर ही लाईन सिकेंट न राहता, म्हणजेच दोन पॉइंटमध्ये टच न करता ती फक्त त्या कर्वला एकाच पॉइंटमध्ये टच करेल. आणि जी लाईन दिलेल्या कर्वला फक्त एका पॉइंटमध्ये टच करते त्या लाईनला आपण काय म्हणतो, टँजंट म्हणतो. म्हणजे ॲज एच अप्रोचेस टू 0, धिस सिकेंट विल बिकम टँजंट. बरोबर, ओके. सो दॅट इज क्यू अप्रोचेस टू पी. सो दस ॲज एच अप्रोचेस टू 0, जी सिकेंट आहे ती कशामध्ये कन्वर्ट होईल, टँजंटमध्ये. सिकेंट विल कॉन्वर्ज टू टँजंट. So therefore limit, I'll take limit on both side. Limit कुठून लिमिट आहे, कोण अप्रोच कुणाला होतोय, क्यू अप्रोच पी ला होतोय. सो लिमिट ॲज क्यू अप्रोचेस टू पी, स्लोप ऑफ लाईन पी क्यू म्हणा किंवा सिकेंड पी क्यू म्हणा, काही म्हणा. स्लोप ऑफ, मी वरती सिकेंड म्हणले सो सिकेंड म्हणतो. सो स्लोप ऑफ सिकेंड पी क्यू इज इक्वल टू, आता ॲज क्यू अप्रोचेस टू पी लेफ्ट हँड साईडला आहे कारण सिकेंड आहे, इथं राईट हँड साईडला काय आहे, एच मध्ये. सो ॲज क्यू अप्रोचेस टू पी, एच अप्रोचेस टू काय आहे, 0 आहे. म्हणजे मी लेफ्ट हँड साईडला क्यू आणि पी मधलं लिमिट घेतलं कारण पी क्यू होतं. राईट हँड साईडला पी आणि क्यू मध्ये लिमिट घेऊन चालेल का, नाही,
कारण ॲज क्यू अप्रोचेस टू पी एच अप्रोचेस टू 0. राईट हँड साईडला एचचं फंक्शन आहे म्हणून मी लिमिट काय घेणार एचच्या फॉर्ममध्ये. एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए ओव्हर एच. ह्या फंक्शनला दोन्ही साईडला लिमिट घेतलं, लेफ्ट हँड साईडला पी क्यू, राईट हँड साईडला एच. मग हे काय लिमिट ॲज एच अप्रोचेस टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. इट इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे ना, सो इट इज नथिंग बट एफ डॅश ए. सो देअरफॉर ही काय झाली स्लोप ऑफ सिकेंट म्हणजे सिकेंट विल कॉन्वर्ज टू टँजंट. सो व्हॉट यू हॅव देअरफॉर स्लोप ऑफ, मी आता टँजंट वर्ड वापरू, स्लोप ऑफ टँजंट पी क्यू. सिकेंट कशाने रिप्लेस केला मी टँजंटनी. मी मगाशी सांगितलं टँजंट का ते, दॅट इज इक्वल टू एफ डॅश ए बाय डेफिनेशन. कुणाची डेफिनेशन डेरिव्हेटिव्हची. ओके. सो हे जे मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिले ते आपण स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहू. सो व्हॉट इज एफ डॅश ए. एफ डॅश ए म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे, इट इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजंट. टँजंट आता इथं पी क्यू म्हटलं म्हणून पी क्यू, तुमची जी काय टँजंट असेल ती टँजंट ॲट गिवन पॉइंट. ओके. सो इन द नेक्स्ट लाईन thus what we can say the derivative of function y is equal to f of x at any point. इथं मी पॉइंट पी घेतला होता, नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस पी असेल, कुठलाही पॉइंट असेल, इज स्लोप ऑफ टँजंट is slope of a tangent at that point. At that point कुणावरचा? On the curve. So this is what is the geometrical meaning of derivative. Derivative चा मीनिंग काय आहे? तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो? इट इज स्लोप ऑफ टँजंट ॲट दॅट पॉइंट ऑन द कर्व. दॅट पॉइंट म्हणजे जो कुठला पॉइंट असेल तो त्या कर्ववरचा. ओके, सो दॅट इज हाव वी कॅन सी और वी कॅन इंटरप्रिट द जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. मी ब्रीफली एक्सप्लेन केले. फक्त हा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट वी कॅन फाइंड द स्लोप ऑफ टँजंट टू द गिवन कर्व ॲट गिवन पॉइंट. ओके, सो आय होप हा पार्ट कळाला असावा. सो नाव वी विल मूव टू नेक्स्ट part of our syllabus, and that is inverse function, derivative of inverse function. Okay, so we have a heading as derivative of inverse function. आता प्रश्न आला
इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय. ओके, सो तो पण पार्ट बघूया आपण. इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय, हा वर्ड इनव्हर्स फंक्शन. सो आपला पहिला क्वेश्चन असेल, व्हॉट इज इनव्हर्स फंक्शन. आपल्याला आणि कुणा काय काढायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे ना. आणि इनव्हर्स फंक्शन कुणाचं ते पण बघूया आपण. आता इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट कधी होतं, म्हणजे इनव्हर्स फंक्शन कधी काढू शकतो आपण. एक्झिस्ट कधी होतं म्हणजे एखादं फंक्शन दिलं तुम्हाला तर त्याचं इनव्हर्स फंक्शन निघतं का, आणि जर निघत असेल तर ते कधी निघतं. ओके, त्याच्यासाठी कंडिशन काय आहेत मॅथमॅटिकल. तर समजा तुम्हाला एक जनरल फंक्शन दिलेलं असेल कुठलंही. सपोज वी हॅव y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ गिवन फंक्शन. तर ह्या दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स कधी एक्झिस्ट होतो, किंवा इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी बेसिक कंडिशन काय आहेत. तर दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, दॅट फंक्शन शुड बी 1 1, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. ओके, आपण फंक्शन या चॅप्टरमध्ये टाइप्स ऑफ फंक्शन्स बघितलेत. त्यामध्ये हे टाइप सगळे आहेत 1 1, ऑन टू, मेनी वन, मेनी टू मेनी अँड सो ऑन. सो त्यामध्ये पहिली कंडिशन आहे इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी, दॅट फंक्शन शुड बी 1 1 म्हणजेच इंजेक्टिव्ह. आता 1 1 फंक्शन कधी असतं, फंक्शन 1 1 कधी असतं, आपण कधी म्हणतो की दिलेलं फंक्शन हे 1 1 आहे किंवा इंजेक्टिव्ह आहे. शॉर्टमध्ये डेफिनेशन किंवा शॉर्टमध्ये त्याचा मिनिंग काय, तर दिलेलं फंक्शन हे 1 1 कधी असतं, तर तुमच्याकडं डोमेन आणि कोडोमेन असतील तर डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये युनिक इमेज पाहिजे. असं असेल तर दिलेलं फंक्शन हे 1 1 आहे असं आपण म्हणतो. आपण ते डायग्राम वगैरे काढून सगळं बघितलेलं आहे. मी फक्त 1 1चा मिनिंग सांगितला. डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेनमध्ये युनिक इमेज पाहिजे. आणि दुसरं कंडिशन आहे, दॅट फंक्शन शुड बी ऑन टू. ऑन टू म्हणजे सर्जेक्टिव्ह, म्हणजे दिलेलं फंक्शन ऑन टू पण पाहिजे. मग ऑन टू म्हणजे काय, तर कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला इकडं ॲटलिस्ट 1 प्री इमेज पाहिजे, इकडं प्री इमेज पाहिजे, किमान एक तरी प्री इमेज पाहिजे. असं असेल तर आपण त्या फंक्शनला काय म्हणतो, ऑन टू फंक्शन म्हणतो. ओके, मग जर दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स हे 1 1 असेल आणि ऑन टू असेल तरच दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. देन इनव्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स एक्झिस्ट. आणि तो इनव्हर्स काय असतो, अँड इट इज गिवन बाय दिलेलं फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. सो इनव्हर्स इज x इज f इनव्हर्स y. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ इनव्हर्स रेस टू मायनस. ओके, जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे 1 1 असेल, ऑन टू असेल तरच दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. आणि तो इनव्हर्स आपण कसा लिहितो, तर x इज इक्वल टू एफ इनव्हर्स y असं त्या इनव्हर्सचं नोटेशन आहे. ओके, आणि जर हा इनव्हर्स एक्झिस्ट होत असेल किंवा ह्या एफ इनव्हर्स y चं डेरिव्हेटिव्ह निघत असेल, म्हणजेच तो डिफरन्शिएबल असेल, तर दिलेलं फंक्शन हे काय असतं, डिफरन्शिएबल असतं. म्हणजे आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो असं आपण इन जनरल म्हणू शकतो. ओके, सो आता आपल्या जे इनव्हर्स फंक्शनच्या अंडर जे काही सगळं बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह्ज, ते
बघण्यासाठी मेन प्रत्येक फंक्शननी ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय करणं मॅन्डेटरी आहे. दिलेले फंक्शन्स तुम्हाला दिलेले फंक्शन्सला चेक करायची गरज नाही, ते हे असतातच. ओके, फक्त आपण चेक काय करायचं की आपल्याला x = f इनवर्स y लिहून त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झालं, त्याचं डेरिव्हेटिव्ह निघत असेल की आपण दिलेल्या फंक्शनचं व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी एक आपल्याला थिअरम पण बघायचं आहे. कशाचा? इनवर्स फंक्शनचा. आता आपण देताना y = f(x) फंक्शन दिले, आपण ते x = f इनवर्स y फंक्शन लिहिले. याचा अर्थ आता x हे yचं फंक्शन आलं. फंक्शनच आपण बदललं ना. आता x हे yचं फंक्शन आलं. मग x चा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. मग तो कसा घ्यायचा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, ह्याच्यासाठी आपल्याकडे एक थिअरम आहे. तो थिअरम आधी आपल्याला बघावा लागेल, तो आपण प्रूव्ह करणार आणि त्यानंतर त्याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स बघणार. ठीक आहे. सो आजच्या सेशनसाठी एवढं सफिशियंट आहे. तुम्हाला मी इनवर्स फंक्शन म्हणजे काय ते आज सांगितलं आणि ते कधी एक्झिस्ट होतं. सो आता आपण नेक्स्ट सेशनला काय करणार, नेक्स्ट सेशनला आपण इनवर्स फंक्शनचं थिअरम आधी बघणार आणि तो थिअरम बघितल्यानंतर त्याच्यावरचे आपण प्रॉब्लेम्स बघणार. ठीक आहे. सो आज थांबूया आपण इथं आणि नेक्स्ट सेशनला आपण पहिल्यांदा थिअरम बघू आणि त्यानंतर आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघूया. ओके, थँक्यू.